यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील वैचारिकदृष्ट्या खूपच परिपक्व असल्याचा प्रत्यय 18 फेब्रुवारीला आर्णीकरांनी शांतता समितीच्या बैठकीत अनुभवला। डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील खूपच जोरदार वक्ते असून त्यांचे अभ्यासपूर्ण भाषण श्रोते किंवा व्यासपीठावर व समोर बसलेल्या व्यक्तींना चिरस्मरणात राहते। उत्कृष्ट उदाहरणे, काव्यांच्या पंक्ती, थोर पुरुषांचे वक्तव्य व शेरो शायरीच्या माध्यमातून ते आपले भाषण सोप्या भाषेत समजावून सांगतात। भाषण लांबले तरीही ते ऐकावेसे वाटते। दरम्यान आर्णी येथे 18 फेब्रुवारीला शांतता कमिटीची बैठक 11 वाजताच्या दरम्यान सुरू झाली। पाहुण्यांचे स्वागत, प्रास्ताविक व नागरिकांचे आणि एसडीपीओंचे भाषण झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांचे भाषण 12:15 नंतर सुरू झाले। शुक्रवार असल्याने दुपारची अजान 12:30 वाजता सुरू झाली आणि एसपींनी आपले भाषण मधातच थांबवून पवित्र अजानचा मान राखला व अजान पूर्ण झाल्यानंतर पूर्ववत भाषण सुरू केले। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भूमिका, आपला पक्ष, आपले विचार बिलकुल अधिकार आहे। त्या दृष्टीने आपण पुढे जायला पाहिजे। म्हणून सरपंच महोदयांनी खूप कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला। मुस्लिम धर्माच्या पवित्र अजानचा मान राखला, त्यामुळे पोलीस अधीक्षकपदी असलेले डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांची वैचारिक पातळी खूप उंच असल्याचे उपस्थितांनी अनुभवले। पवित्र अजान पूर्ण होईपर्यंत एसपींनी भाषण थांबवून मुस्लिम समाजातील उपस्थित लोकांनाच आनंदित केले नाही तर उपस्थित सर्व धर्मियांना हा अनुभव खूपच सुखद वाटल्याचे उपस्थितांनी सांगितले। एवढेच नाही तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे अजय छलानी यांनी पोलीस अधीक्षकांचे भाषण पूर्ण होताच या अद्वितीय घटनेचा उल्लेख करीत पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ यांचे तोंड भरून कौतुक केले। रफिक सरकारसह शरद भेडेकर, विदर्भ न्यूज, आर्णी।